बोगस मतांच्या जीवावर अब्दुल सत्तार हे निवडून आले. हा आरोप ठाकरे किंवा पवारांच्या पक्षातील कोणी आमदारांनाही केला नाही, तर हा आरोप केलेला आहे जाळवेचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी. बोगस मतदार कुठे होते, किती होते आणि अब्दुल सत्तार कसे निवडून आले हे रावसाहेब दानवे म्हणाले. सोडून द्या हा भाग. याआधी आशिष शेलार यांनी म्हटले होते की उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीला फक्त हिंदू दुबार मतदार दिसतात, मुस्लिम दुबार मतदार दिसत नाही. आशिष शेलार यांनी भली मोठी लिस्ट काढली आणि लिस्टवरती मुस्लिम दुबार मतदार किती आहेत हे सांगितलं. हा झाला सर्रासपणे भोंगळ कारभार. म्हणजे सत्ताधारी हे आणि विरोधकही मान्य करतायत की बोगस मतदार आहेत. सत्ताधारी आणि विरोधकही मान्य करतायत की निवडणुकांमध्ये झोल होतोय. सत्ताधारी आणि विरोधकही मान्य करतायत की जो 3 डिसेंबरला नगरपरिषद निवडणुकांचा निकाल येणार होता तो 21 तारखेवरती नेणं म्हणजे निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभाराचे लक्षण आहे. मग नेमकं पाणी मुरतंय कुठं? निवडणूक आयोगाच्या कारभारावरती जर दोन्ही बाजूने प्रश्नचिन्ह दागून आहेत, तर मग आवाज दोन्ही बाजूने उठवला का जात नाहीये? भाजप, शिंदे किंवा अजित पवारांची पोळी भासते म्हणून आवाज उठवायचा नाहीये, की जोपर्यंत चालतंय तोपर्यंत चालून द्यायचा, जोपर्यंत जनता रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत हे प्रेम, हे सगळे अंगड असेच चालू ठेवायचे? हा प्रश्न जो आहे तो आहेच. निवडणूक आयोगावरती इतकं प्रेम कशामुळे, याचं उत्तर जे आहे ते आता मिळायला सुरुवात झालीय. लक्षात घ्या, हिवाळी अधिवेशन सुरू, मात्र हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्हीही सभागृहांमध्ये, विधान परिषदेच्या आणि विधानसभेच्या दोन्हीही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेता नाही. संख्याबळ नाही म्हणून विरोधी पक्ष नेता नाही असं सांगणं हे चूक आणि चूकच ठरतं. राहुल नार्वेकर या गोष्टीला ते निर्णय घेत नाहीत आणि विरोधी पक्ष नेत्याविना सभागृह सध्याचं चालतं. आणि अशा पद्धतीच्या अधिवेशनाला तुम्ही काही अर्थ समजता नाही. मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही विधान भवनामध्येच मारामाऱ्या बघितल्या, संजय गायकवाडांची कुस्ती बघितली, बॉक्सिंग बघितली. यावेळच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता नाहीये आणि तरी अधिवेशन सुरू आहे. प्रश्न तयार होतोय की हळूहळू करून निवडणुका हा विषयच पूर्णतः धोक्यात येईल का? आज सुप्रिया सुळेंनी सुद्धा संसदेत म्हटलं की मी ईव्हीएमवरती प्रश्न उपस्थित करणार नाही, कारण त्याच ईव्हीएमच्या मशीनमधून मी निवडून आलोय. आणि इकडे शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात निवडणूक आयोगाला ईव्हीएम मशीनमध्ये झोल होतोय किंवा दुबार मतदारांच्या मुद्द्यावरनं भेटायला जात आहेत. आणि तिकडे सुप्रिया सुळे संसदेत म्हणतायत की नाही, ईव्हीएमवर मी प्रश्न तयार करू शकत नाही, कारण त्याच मशीनमधून मी निवडून येते. सुप्रिया सुळेंच्या मागे बसलेले निलेश लंके यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये